SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। काल ज्याप्रमाणे आपण बघितलं की अपघाती मृत्यू झालेले दिलीप दामोदर काळे सातपूर राजवाडा येथील रहिवासी त्यांच्या कुटुंबियांनी दाद मागितली आहे मनपा प्रशासनाकडे, महाराष्ट्र शासनाकडे की आमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी हुद्द्यावर किंवा सरकारी कामावर आम्हाला उदरनिर्वाहासाठी पर्याय म्हणून त्याला कामावर घेण्यात यावं। याच अनुषंगाने आपण जर बघितलं असेल त्याच्या कुटुंबियांनी जी मागणी केली त्या मागणीला सर्व ठिकाणी सर्व स्तरातून दाद दिली जात आहे। आपण काल नगरसेवक प्रभाग क्रमांक 11चे नितीन बालानिगळ यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र केशव पाटील हे देखील मैदानात उतरले आहे। त्यांनी देखील या घटनेसंदर्भात गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र शासनाला तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचे त्यांनी ठरविले आहे। काय म्हणणं आहे रवींद्र पाटील यांचं आपण जाणून घेणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिक। आता आपण आलो आहोत महाराष्ट्र आगरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रवींद्र पाटील यांच्याकडे। आपण त्यांनी जो पवित्रा उचलला आहे, आगरी सेना या ठिकाणी आक्रमक झालेली आहे की जो अपघात झालेला आहे सातपूरमधील रहिवासी दिलीप दामोदर काळे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्याच अनुषंगाने आगरी सेना देखील आक्रमक होऊन पालकमंत्री असतील, महाराष्ट्र शासन असेल, मनपा प्रशासन असेल, सभापती असतील, मनपा विभागीय अधिकारी असतील सातपूरचे त्यांना निवेदन देणार आहेत। त्याच अनुषंगाने त्यांचं देखील म्हणणं आहे की आपण जाणून घेणार आहोत की सर्वप्रथम रवींद्र पाटील साहेब आपलं स्वागत आहे SPN न्यूज नाशिकमध्ये। सर्वप्रथम मी आपलं स्वागत करेल। आमचं स्वागत करण्यापेक्षा अगोदर SPN न्यूजचं स्वागत करावं लागेल। त्याचं कारण असं आहे की आपण नेहमीच सामान्य जनतेचे प्रश्न SPN न्यूजच्या माध्यमातून उपस्थित करत असतात आणि त्याचं थेट त्याचा जे काय आपल्याला म्हणतो ना, ज्याचा थेट आपल्याला हे येतो, त्याचा आवाज येतो, तो मंत्रालयातून म्हणा किंवा नगरसेवकांच्या माध्यमातून म्हणा किंवा जनतेपासून म्हणा, त्याचे प्रश्न हे आपल्याला मार्गी लावण्याचं आपण काम करत असतात। आता विशेषतः मी एका विशिष्ट मुद्द्याकडे वळेल। आमचे दिवंगत नेते आगरी सेना प्रमुख सन्माननीय राजारामजी सालवी साहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेली आमची आगरी सेना आहे आणि आगरी सेनेचं मुख्य काम म्हणजे असं आहे की सामान्य जनतेवर जर कधी अन्याय कुठे होत असेल तर त्या अन्यायाला वाचा कशी फोडायची हे आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे। आणि त्याच माध्यमातून आता आपण बघता नाशिकमध्ये जर पाहिलं तर श्रीहस्त कुंभमेळ्याचं एक नाव घेऊन जे आता सर्वत्र नाशिकभर रस्त्याचं कामकाज चालू आहे, सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्या खड्ड्यांच्या साम्राज्य पसरलं असल्यामुळे विशिष्ट आपल्या सामान्य जनतेला त्याचा खूप त्रास होत आहे। आणि त्यामध्ये आता गेल्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये 8 ते 9 लोकांचं 13 अपघात हे झालेले आहेत आणि त्यामुळे विशेषतः 26 नंबर आपल्या वॉर्डमधून 11 नंबर वॉर्डमधून दिलीप दामोदर काळे यांचं जे आकस्मिक निधन झालेलं आहे, तर त्याच्यासाठी मी सभापती असतील, आपले सातपूरचे सभापती असतील, तसेच आत्ताच नुकतीच घोषणा झालेले आपले सन्माननीय पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांना मी लवकरच आगरी सेनेच्या माध्यमातून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या कुटुंबाला योग्य तो न्याय दिला जाईल अशाकडे मी माझ्या संपूर्ण आगरी सेनेचे लक्ष वेधण्याचं काम करणार आहे। मी सभापती किंवा नगरपालिकेचे विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन एवढेच एक विनंती करणार आहे की त्या माणसासाठी आपण आर्थिक मदत केलेली आहे असं मला समजतं, परंतु एखाद्या मृत व्यक्तीची 4 ते 5 लाख रुपये किंमत, ही काही किंमत मला वाजवी वाटत नाही। तरी त्याच्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तीस आपण शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि त्या विनंतीचा आपण विशिष्ट प्रकारे सन्मान राखून त्या कुटुंबावर आपण एक त्याला आधार देण्याचं आपण काम कराल अशी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आणि जर हे काही झाले नाही तर आगरी सेनेच्या माध्यमातून आम्ही एक मोठं असं म्हणतो की मोठं एक आंदोलन छेडण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि निश्चितच सर, मागे जर बघितलं असेल की आपण इगतपुरीमध्ये आपलं कार्य खूप जोरात चालू असतं। महाराष्ट्रभर आगरी सेनेची शिकवण आहे, दिवंगत राजाराम साळवी साहेबांचं शिकवण आहे आपल्याला की जिथे जिथे अन्याय असेल तिथे वाचा फोडण्याचं काम आपल्यामार्फत केलं जातं। परंतु आपण आता हा मुद्दा जो उचला आहे, याला जे बोर्ड घातलेला आहे हा निश्चितच खूप चांगला मुद्दा आहे।
आपण जर एकंदरीत बघितलं की आणि त्याला नोकरी लावण्यासाठी, त्यांच्या कुटुंबातील एखाद्याला नोकरी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार, परंतु मग आपले वरिष्ठ नेते भेट देणार की काय करणार? हो, मी लवकरच वरिष्ठ नेत्यांशी बोलून मी त्यांच्या माध्यमातूनच सर्वांना इगतपुरीचे जेवढे माझ्या आगरी सेनेचे सहकारी असतील त्यांना घेऊनच हे निवेदन मी मग सभापती साहेब असतील, सभापतींच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे सभापती हे आपले समाधानजी देवरे साहेब हे खूप क्रियाशील आहेत, अग्रेसर आहेत आणि ते योग्य तो न्याय त्या कुटुंबाला देतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करेन. धन्यवाद सर. निश्चितच तुम्ही एका सामान्य कुटुंबाच्या ज्या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीसाठी आपण पुढाकार घेतलेला आहे. निश्चितच आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि महाराष्ट्र आगरी सेनेतर्फे वारंवार अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आता नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यामार्फत होणार आणि निश्चितच एखाद्यावर जर अन्याय झाला, एखाद्या गरिबाला न्याय देण्यासाठी आगरी सेना अग्रेसर असणार यात तीळमात्र शंका नाही. आपण पाहत होता SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामॅन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.